नमस्कार मित्रांनो, सिटी पॅलेस उदयपूर दर्शनाच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण सिटी पॅलेसमध्ये शीतलामाता प्रवेशद्वारातून पॅलेस बघायला सुरुवात केली होती व माणक चौक, तोरणपोळ, मोती चौक, गणेश चौक, गणेश देवडी, राय अंगण, महाराणा प्रताप कक्ष, नवचौकी महाल, लख्खुकुंड, चंद्रमहाल व बाडी महाल बघितले होते। आता आपण ह्या पॅलेसचा पुढील भाग बघणार आहोत। बाडी महालचा परिसर हा 5व्या मजल्यावर आहे। आता आपण 4थ्या मजल्यावर जात आहोत। या ठिकाणी असलेल्या खिडक्यांची रचना अशी आहे की वरून बघणाऱ्या माणसाला खालील भागातील सर्व दिसेल, पण खालील भागात असणाऱ्या माणसांना वरील काहीही दिसत नाही। या विभागात काचेच्या कलाकृती आहेत। समोरील कक्ष हा काच की बुर्ज म्हणजेच शीश महल या नावाने ओळखला जातो। या महालाची बांधणी महाराणा करण सिंग यांच्या काळात करण्यात आली होती व पुढे महाराणा शंभू सिंग यांच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अजून सजावट करण्यात आली। या महालामध्ये भिंती, छप्पर व तळाला सगळीकडे काचेचे काम केलेले आहे। या महालाचा शयन कक्ष म्हणून वापर केला जात असे। या कक्षामध्ये काचेच्या कलाकृती व नैसर्गिक रंगाचा वापर केलेला आहे। हा कक्ष वाणी विलास म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी महाराणा सज्जन सिंग यांनी विविध ग्रंथ ठेवण्यासाठी ग्रंथालयाची निर्मिती केली होती व या ठिकाणी कवी श्यामलदास यांनी वीर विनोद नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली, ज्यामध्ये मेवाडच्या संपूर्ण इतिहासाचे वर्णन केलेले आहे। हा बडी चित्रशाली चौक आहे। हा बाडी महाल व मोर चौक यांच्यामध्ये आहे। याची निर्मिती महाराणा संग्रामसिंगजी द्वितीय यांनी केली होती। या ठिकाणचे सुबक नक्षीकाम खूप सुंदर आहे। या ठिकाणावरून उदयपूर शहराचे दर्शन होते। या कक्षाला मदन विलास या नावाने ओळखले जाते। याची निर्मिती महाराणा भीमसिंगजी यांच्या काळात झाली होती। या कक्षामध्ये ब्रिटिश अधिकारी कर्नल जेम्स टॉड यांनी वास्तव्य केले होते। आता आपण खालील मजल्यावर जात आहोत। या ठिकाणी ही वाट खूप अरुंद आहे व एका वेळेला एक व्यक्ती जाऊ शकते। समोरील दरवाजा हा हस्तिदंतांपासून तयार केलेला दरवाजा आहे। या महालाला मोती महाल असे नाव आहे। याची निर्मिती महाराणा करण सिंग यांच्या काळात केली होती। राजघराण्यातील महिला या महालातून खालील दरबारात होणारे कार्यक्रम बघत असत।
हा महाराणा भीमसिंगजींचा कक्ष आहे। या ठिकाणी ते आपल्या मंत्र्यांशी, राण्यांशी सल्लामसलत करत असत। हा महाराणा स्वरूप सिंग यांच्या काळात बनवलेला कक्ष आहे। या ठिकाणावरून दिवाने आम म्हणजेच मानक चौकचे सहज दर्शन होते। या भागाला सूर्यप्रकाश कक्ष म्हणून ओळखले जाते। सूर्यप्रकाश कक्षाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला दिवाने खास म्हणजेच मुख्य दरबार ज्या ठिकाणी भरत असे तो भाग खाली दिसत आहे। हा महाराणा भूपाल सिंग यांचा कक्ष आहे। यांना लहान वयात आजारपणामुळे चालता येत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी व्हीलचेअर होती। ते अत्यंत साधे जीवन जगत असत। त्यांच्यासाठी त्या काळी लिफ्टची सुविधा करण्यात आली होती, जी माणसांकडून नियंत्रित केली जात असे। स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपले राज्य भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत करारपत्रावर सही केली होती व त्यामुळे त्यांना महाराज प्रमुख हे पद देण्यात आले होते। त्यांच्या वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत। महाराणा भूपाल सिंग यांच्या काळात उदयपूरमध्ये खूप लोकहिताची कामे करण्यात आली होती। आता आपण पुढील कक्षात जाऊयात। या महाराणा भूपाल सिंग यांना भेट दिलेल्या भेटवस्तू आहेत। आता आपण सुखनिवास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विभागात आलो आहोत। याची निर्मिती महाराणा भीमसिंगजी यांच्या काळात झाली होती। या ठिकाणी आपल्याला सूर्याची भव्य प्रतिकृती दिसत आहे। या ठिकाणचे महाराणा सूर्यवंशी असल्यामुळे पावसाळ्यात ज्या वेळेला सूर्यदर्शन होत नसे त्यावेळेला या सूर्य प्रतिकृतीचे दर्शन घेऊन त्यांची कामे सुरू होत असत। याला सूर्य चौपट असे नाव आहे। या सूर्य चौपटची निर्मिती महाराणा करणसिंग यांच्या काळात करण्यात आली होती। या ठिकाणी हा वजन काटा आहे जो महाराणा भूपाल सिंग यांच्या काळात वापरण्यात आला होता व या महालातील चित्रकारिता सुद्धा त्यांच्याच काळातील आहे। हा मोर चौक या नावाने ओळखला जाणारा परिसर आहे। या ठिकाणी विशेष दरबार म्हणजेच दिवाने खास भरत असे। या दरबाराची निर्मिती महाराणा करणसिंग यांच्या काळात करण्यात आली होती व पुढे महाराणा स्वरूप सिंगजींच्या काळात काचेचे काम करण्यात आले होते। या दरबारात 3 सुंदर मोरांची चित्र व त्यावर काचेचे नक्षीकाम केलेले आहे। या ठिकाणी विशेष दरबार, भोजन यांचे आयोजन केले जात असे। मोर चौकाच्या समोर हा मानक महाल आहे। या महालात महागड्या काचेपासून केलेले नक्षीकाम आहे। याची निर्मिती महाराणा करणसिंगजी यांच्या काळात व काचेचे नक्षीकाम त्यानंतर महाराणा स्वरूप सिंगजींच्या काळात करण्यात आले होते। बाहेर हस्तिदंताचे दरवाजे आहेत। या ठिकाणी बेल्जियम ग्लासचा वापर करण्यात आलेला आहे। मानक महाल हा भोजन कक्ष म्हणून वापरला जात असे। आता आपण जनाना महालाकडे जात आहोत। ही वाट एकदम अरुंद आहे व एका वेळेला एक व्यक्ती जाऊ शकते। वाटेमध्ये त्या काळातील धातूंची भांडी ठेवण्यात आलेली आहेत।
हा ब्रजविलास नावाचा भाग जनाना महालाचा भाग आहे. या ठिकाणी शेवटचे वास्तव्य राजमाता श्रीमती गुलाब कुंवरजी यांनी केले होते. यामध्ये आपल्याला पलंग, खुर्च्या, पंखा, श्रीकृष्णाचा पाळणा, देवी देवतांची चित्रे या वस्तू बघायला मिळतील. हा जो कक्ष आहे हा भोपाल विलास नावाने ओळखला जातो. या कक्षामध्ये महाराणा त्यांच्या मंत्र्यांशी सल्लामसलत करत असत. येथील हे झुंबर बर्मिंगहॅम इंग्लंड येथील असून पंखा इटलीमधील आहे. खाली हा रॉकेलवर चालणारा पंखा, शेगडी व बैठक व्यवस्था बघायला मिळत आहे. या ठिकाणी जनाना महालातील विविध कक्ष आहेत. राजघराण्यातील स्त्रिया येथे राहत असत. त्यांच्यासाठीच्या सर्व सुविधा आपल्याला येथे बघायला मिळतील. आपण आता पुढील कक्षात आलेलो आहोत. खालील भागात लक्ष्मी चौकचा परिसर दिसत आहे. या कक्षामध्ये विविध ठिकाणच्या मंदिरांचे अवशेष ठेवलेले आहेत. परकीय आक्रमणांमध्ये मंदिराची तोडफोड केली जात असे. त्यांचे अवशेष या कक्षामध्ये आहेत. हा सरस्वती विलास नावाचा कक्ष आहे. यामध्ये विविध वाद्यांचा व उपकरणांचा संग्रह करण्यात आलेला आहे.
या कक्षामध्ये आपल्याला सिटी पॅलेसमधील विविध छायाचित्र व चित्रांचा संग्रह बघायला मिळेल। या ठिकाणी राजघराण्यातील सदस्यांचे फोटो आहेत। जनाना महालाच्या परिसरामध्ये हा जो मोठा चौक आहे यास लक्ष्मी चौक असे म्हणतात। राजघराण्यातील स्त्रियांसाठी करमणुकीचे कार्यक्रम उत्सव साजरे करण्यासाठी या ठिकाणाचा उपयोग होत असे। या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या पालख्या बघायला मिळत आहेत। या ठिकाणी एक रेस्टॉरंट आहे जे हिस्टॉरिक हॉटेल रिसॉर्ट्स ग्रुपद्वारे चालवले जाते। या ठिकाणी मेवाडी दाल बाटी थाळी मिळते। आपण येथे दाल बाटीचा आस्वाद घेऊ शकता। आता आपण लक्ष्मी चौकातून बाहेर पडत आहोत। येथे उजवीकडे अमर महाल म्हणून कक्ष आहे। त्यात संपूर्ण चांदीच्या वस्तूंचे संग्रहालय आहे। आपण पुन्हा मोती चौक येथे आलो आहोत, जिथून आपण पॅलेस बघायला सुरुवात केली होती। तोरणपोळमधून आपण आता बाहेर जात आहोत। आपण दिवाने आम म्हणजेच माणक चौक येथे आहोत। समोर जे प्रवेशद्वार दिसत आहे ते या पॅलेसचे मुख्य प्रवेशद्वार आहे, ज्यास दरीखाना की पोळ असे म्हणतात। महाराणा, राजघराण्यातील व्यक्ती, सरदार, उमराव, पाहुणे या द्वारातून पॅलेसमध्ये प्रवेश करत असत। मित्रांनो, या व आधीच्या भागात आपण मेवाडच्या संस्कृतीचा महान वारसा असलेल्या सिटी पॅलेस उदयपूरला भेट दिली व जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला हा पॅलेस व आपले व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कळवा। पुन्हा भेटूयात पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। चला देशाटनाला।